आज आपण 1 वाटी मूग आणि तांदळापासून नाश्त्यासाठी खूप पौष्टिक 2 पदार्थ बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 वाटी मूग आणि अर्धी वाटी तांदूळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते। ह्या छोट्या वाटीनेच 1 वाटी मूग घेतले होते आणि अर्धी वाटी तांदूळ। मूग भिजल्यानंतर ते भरपूर होतात। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मूग काढून घ्यायचे। यातच हे भिजवलेले तांदूळ सुद्धा घालायचे। तांदळामधलं सुद्धा पाणी काढून घेतलं। आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या। मी तिखट थोडं कमी घालते। थोडंसं अद्रक घालायचं आणि हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। मिक्सरमधून वाटताना यात थोडं पाणी घाला। बघा अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं। आता यात आपल्याला तडका घालायचा आहे। त्यासाठी तडका पॅनमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलं। यात अर्धा चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा जिरं, थोडासा हिंग टाकायचा, 5-6 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि तडका यामध्ये मिक्स करून घ्यायचा। आता यात काही भाज्या घालायच्या। तर एक छोटा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला। त्यानंतर एक छोटा कांदा सुद्धा बारीक बारीक चिरून घेतला। थोडी कोथिंबीर सुद्धा घालायची। भाज्या घालून घेतल्या की यात चवीनुसार 1 चमचा मीठ घालायचं। यामध्ये तुम्ही आणखी काही भाज्या घालू शकता। शिमला मिरची घालू शकता किंवा गाजर किसून घालू शकता आणि हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। याचे आपण अप्पे बनवणार आहोत। तर रंग येण्यासाठी यामध्ये मी थोडी हळद घालते आणि अर्धा चमचा लाल तिखट सुद्धा घालते। यामुळे अप्प्यांना रंग छान येतो। परत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हळद आणि चटणी यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा इनो किंवा सोडा घालायचा। मी यात अर्धा चमचा इनो घालते। सोडा किंवा इनो घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। काहीच न घालता सुद्धा याचे छान अप्पे होतात। इनो घातल्यानंतर हे खूप वेळ फेटायचे नाही, लगेच याचे अप्पे बनवून घ्यायचे। तर इकडे मी आधीच गॅसवर अप्पे पॅन गरम करायला ठेवलं होतं। यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं। तेलामध्येच थोडे तीळ घालून घ्यायचे। यामुळे अप्पे छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात। 2-2 चमचे मिश्रण घालून घ्यायचं। आधी काठावर मिश्रण टाका, त्यानंतर मधात टाका, कारण मधात अप्पे पात्र जास्त गरम झालं असते, त्यामुळे मधातले अप्पे लवकर शिजतात। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं कमी गॅसवर अप्पे भाजून घ्यायचे। आता 10 मिनिटांनंतर झाकण काढून पाहूया। अप्पे छान फुगले आहेत, रंग सुद्धा छान आला। अप्पे खालच्या बाजूने भाजले गेले आहेत का असे चमच्याने उलटून बघायचे। अप्पे चांगले भाजले गेले आहे। आता वरून सुद्धा यावर ब्रशनी तेल लावायचं। अप्पे पलटून घ्यायचे। आधी मधातले अप्पे पलटून घ्या। सगळे अप्पे पलटून घेतले। आता पुन्हा झाकण ठेवून 10 मिनिटं कमी गॅसवरच अप्पे भाजून घ्यायचे। आता 10 ते 15 मिनिटं झाले आहे। गॅस बंद करून घेते। झाकण काढून पाहूयात। अप्पे छान भाजले गेले आहे, रंग सुद्धा छान आला। सगळे अप्पे काढून घेऊयात। तीळ लावल्यामुळे अप्पे छान दिसतात, छान भाजले गेले आहेत। आता ह्याच मिश्रणाचे आपण धिरडे बनवून घेऊयात। याला तुम्ही उत्तप्पा किंवा धिरडे म्हणू शकता। 1 ते 2 चमचे बॅटर घेऊन असं पातळ पसरून घ्यायचं। यावरून मी थोडे तीळ सुद्धा घालते, यामुळे हे खूप टेस्टी लागते। धिरडं पलटून घ्यायचं। याच प्रकारे दोन्ही बाजूने हे चांगलं भाजून घ्यायचं। तर बघा, पटकनच आपण हा नाश्ता तयार केला आहे। अशा प्रकारे तुम्ही 2 प्रकारचा नाश्ता बनवू शकता। अप्पे बघा छान फुगले आहेत, आतपर्यंत व्यवस्थित शिजले आहे आणि धिरडे सुद्धा छान मऊ आहेत। हे तुम्ही दह्यासोबत किंवा केचप सोबत खाऊ शकता। पटकन हा नाश्ता तयार होतो आणि खूप पौष्टिक आहे। तर एखाद्या दिवशी सकाळी नाश्त्याला नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।